नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डॉमिनोज स्टाईल पिझ्झा. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. हा 1 वाटी पाणी असेल, त्यामध्ये मी एकदम कोमट पाणी घेतलं आहे. त्याला मी हात लावलं तर थोडंसं हाताला गरम वाटत आहे, तिथपर्यंत गरम करून घेतलं आहे. 1 चमच इतकं साखर ॲड करून घेते आहे. साखर पूर्ण विरघळून घेते. हा चम्मचने फिरवून साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता त्यामध्ये मी ड्राय इन्स्टंट ईस्ट 2 चमच इतके ॲड करून घेत आहे. मी 2 बाउल मैदा वापरणार आहे, त्यासाठी मी 2 चमच इतकी ईस्ट वापरली आहे. एका बाउलला 1 चमच इतकी ईस्ट वापरून घ्यायची आहे. आता 2 मिनिटं व्यवस्थित चमचने फिरवून मिक्स करून घेते आणि 5 मिनिटासाठी झाकण लावून रेस्ट ठेवते. 5 मिनिटे इथे झाले आहे. आता यामध्ये पीठ ॲड करून छान असा मऊसूत गोळा तयार करून आपण याला फर्मेंट करून घेऊ. मी 2 वाटी इतकं मैदा ॲड करून घेणार आहे. यामध्ये एक वाटी आणि मी 2 वाटीला थोडंसं कमी इथे मैदा वापरलेला आहे. यामध्ये तुमचे 2 पिझ्झा मीडियम साईजचे बनून जातील. आता यामध्ये मी थोडं पाणी जेवढं लागेल त्याप्रमाणे थोडं पाणी ॲड करून मऊ गोळा तयार करून घेणार आहे. यामध्ये मी मीठ टाकायचं विसरली होती. शक्यतो पाण्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं, पण मी तिथे विसरले असल्यामुळे मी इथे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे. अर्धा चमचपेक्षाही थोडं कमी. व्यवस्थित असा गोळा तयार करून घेते. आता ईस्ट टाकल्यामुळे पीठ थोडं जास्त चिकट होतो, तर थोडंसं यामध्ये तेल ॲड करून आता हाताने व्यवस्थित मळून घेऊ गोळा. मी त्या बाउलमध्ये काढून दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे. बघू शकता, व्यवस्थित असा गोळा हाताने मी दाबून मऊसूत करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित डो तयार करून घेते त्याचा आणि झाकण लावून 1 ते 1.5 तासापर्यंत मी छान असं फर्मेंट करून घेते याला. आता आपण 1 तासापर्यंत याला झाकण लावून असंच ठेवून देऊ. जोपर्यंत तिकडे फर्मेंट होतो तोपर्यंत तिकडे मी सगळे वेजेस आपले कापून घेते. 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, छान असे लांब काप करून घेतले आहे. 1 शिमला मिरची कापून घेतलेली आहे. 1 मीडियम साईजचा कांदा, त्याचे लांब छान असे काप करून घेतले आहे आणि थोडंसं पनीर. मी 1 पिझ्झा पनीरचा बनवणार आहे. इथे मी 1 पनीर पिझ्झा आणि 1 स्वीट कॉर्न पिझ्झा बनवून घेणार आहे. पनीरमध्ये मी तिखट, मीठ, हळद, थोडंसं धने पावडर, गरम मसाला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून पनीरला व्यवस्थित कोट करून घेत आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे मी पनीरला न हात लावता न काही करता वाटीला टॉस करून व्यवस्थित असं फिरवून पूर्ण पनीरला मसाला लावून घेत आहे. छान असा मसाला लावून घेतला तर पनीरचा टेस्ट खूप छान येतो, त्यामुळे व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा. इथे सगळे व्हेजिटेबल कापून झालेले आहेत माझे आणि आपल्यासोबतच इथे 1 तास झालेला आहे. आपला पीठ व्यवस्थित फर्मेंट झाला आहे. खूप छान असा फुगलेला आहे. माझा वाटा होऊ शकते लहान झाला असेल, त्यामुळे हा प्लेटला येऊन चिपकलेला होता. बघू शकता किती छान असा फर्मेंट झाला आहे पीठ. यामध्ये आपले 2 मीडियम साईजचे पिझ्झा बनतील. आता मी व्यवस्थित हाताने गोळा करून घेते हा पूर्ण पीठ आणि थोडंसं तेल ॲड करून व्यवस्थित असं मळून घेते. आधी मी थोडंसं याला मैद्याचं पीठ टाकून पूर्ण एक करून घेते अशाप्रमाणे. आता थोडंसं तेलही लावून घेते आणि व्यवस्थित असा मऊसूत गोळा तयार करून घेते. पिठामध्ये ईस्ट टाकल्यामुळे थोडंसं जास्त स्टिकी असतो, त्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलं तर गोळा व्यवस्थित बनतो. बघू शकता छान असा मऊसूत झालेला आहे. आता हाताला बिलकुल चिपकत सुद्धा नाही आहे तेल लावल्यामुळे.
आणि व्यवस्थितही फर्मेंट झालेला आहे। आता मी तुम्हाला याचा डो बनवून दाखवते। अशाप्रमाणे 1-2 गोळे बनवून घेतले आहे मी। दोन्ही एवढा पीठ होता त्यामधून 2 गोळे असे मीडियम साईजचे सेम सारखे बनवून घेतलेले आहे। आणि डो बनवल्यावर अशा प्रकारची मी मीडियम साईजची इथे पोळी अशी हातानेच थापून घेतली आहे। मी लाटलेलं वगैरे नाही आहे। बघू शकता अशा हातानेच थापून व्यवस्थित असं गोल करून घेतलेलं आहे। आता ती मी एका प्लेटवर टाकून घेते आणि एका काटा चम्मचच्या साहाय्याने त्याला फॉक करून घेते। अशाप्रमाणे मी छिद्र करून घेते त्याला छान। जेव्हा आपण याला बेक करणार त्यावेळेला आपली पोळी ही फुगणार नाही, त्यासाठी ही प्रोसिजर करणं आवश्यक आहे। तुमच्याकडे चम्मच असेल तर चम्मचने किंवा दुसरं काही असेल तर त्याने तुम्ही करून घेऊ शकता। व्यवस्थित करून घेतलेला आहे। आता मी हिला 5 मिनिटांसाठी बेक करून घेते। इकडे कढईमध्ये मी 1 वाटी इतका मीठ ॲड करून घेतला आहे। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवून देणार आहे। अशाप्रमाणे हा स्टँड घेतलेला आहे मी। त्यावर आपली जी प्लेट आहे पिझ्झाची ती ठेवून 5 मिनिटांसाठी फक्त मी बेक करून घेणार आहे। झाकण लावून बेक करून घेत आहे। बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत। 5 मिनिटांनंतर व्यवस्थित असं बेक झालं आहे। पूर्णपणे मी शिजवलेलं नाही आहे, फक्त 5 मिनिटांपर्यंत गरम करून घेतलं आहे आणि 5 मिनिटांनंतर मी याला काढून घेते। त्यानंतर पूर्ण पिझ्झाचं याच्यावरून पूर्ण गार्निश करून घेते पिझ्झाची आणि त्यानंतर परत एकदा मी 15 मिनिटांसाठी पिझ्झा शिजवून घेणार आहे। सगळ्यात आधी इथं मी पिझ्झा सॉस ॲड करून घेत आहे 2 चम्मच इतकं। 2 ते 3 चम्मच इतकं, जेवढं आपल्या पिझ्झाला लागेल तेवढं। बघू शकता अशाप्रमाणे 2-3 चम्मच इतकं सॉस लागलेलं आहे। व्यवस्थित असं पूर्ण पिझ्झा पोळीवर लावून घेत आहे। आता जो व्हेजिटेबल पूर्ण कापून घेतलेले होते ते सगळे मी याच्यावरून ॲड करून घेत आहे। टमाटर, शिमला मिरची वगैरे सगळं एक एक करून सगळे व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यावरून व्यवस्थित असं ठेवून घ्या। आता वरून मी आपण जे पनीरला छान व्यवस्थित मसाला लावून घेऊन कोट करून घेतलेला होता तो पनीरही मी यावर ठेवून घेत आहे। पूर्ण पनीरही ठेवून घेतलेला आहे। आता छान असा व्हेजिटेबल्स ठेवून झालेले आहेत। इथे आणखी मला थोडेसे कमी व्हेजिटेबल्स वाटत होते, त्यामुळे मी आणखी थोडंसं याच्यावरून स्वीट कॉर्न पण ॲड करून घेत आहे। जास्त नाही, थोडंसं करून घेत आहे। मी पनीर पिझ्झा बनवत आहे पण थोडंसं टेस्टसाठी मी इथे स्वीट कॉर्नही ॲड करून घेतलेला आहे। आता मी याच्यावरून माझ्याकडे चीज नव्हता, माझ्याकडे मोझरेला चीज नव्हता, माझ्याकडे स्लाइसवाले चीज असल्यामुळे मी स्लाइस चीजला हाताने बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे आणि ते इथे लावून घेत आहे अशाप्रमाणे। तुमच्याकडे जर का मोझरेला चीज असेल तर तुम्ही तोच वापरा। माझ्याकडे नसल्यामुळे, माझ्याकडे हे असल्यामुळे मी स्लाइसवालेच वापरलेले आहेत आणि याच्याने पण सेम टेक्स्चर येतो, सेम टेस्ट येते, काहीही फरक पडत नाही। तुम्ही कोणताही चीज वापरला तरी टेस्ट सेम राहते, तेच टेस्ट। अशाप्रमाणे इथे एक एक थोडे थोडे बारीक बारीक तुकडे करून मी 2 चीजचे स्लाइस ॲड करून घेत आहे याच्यावर। व्यवस्थित असं बारीक बारीक तुकडे करून पूर्ण पिझ्झावर ॲड करून घेतले आहे मी चीज। आता त्याच्यावर ऑरेगॅनो ॲड करून घेत आहे। सोबतच त्याच्यावरून मी चिली फ्लेक्स पण ॲड करून घेणार आहे। आणि याच्यावरून थोडंसं मी चवीपुरतं मीठही ॲड करून घेतलेलं आहे। इकडे माझी कढई पण गरम झालेली आहे। आता मी त्याच्यावर हा प्लेट उचलून ठेवून देते आणि 20 मिनिटांसाठी 15 ते 20 मिनिटांसाठी मी बेक करून घेते। जोपर्यंत तिकडे आपला तो पिझ्झा रेडी होतोय तोपर्यंत मी इकडे जो पीठ राहिलेलं होतं त्याचा पिझ्झा बनवून व्यवस्थित असं करून घेतलेला आहे रेडी। तो झाल्यानंतर मी याला पण बेक करून घेणार आहे। सोबतच आपल्या पिझ्झाला इकडे 15 मिनिट झालेले आहे आणि 15 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा एकदम रेडी झालेला आहे। बघू शकता किती छान असा चीज मेल्ट झालेला आहे।
आणि दिसायला पण किती सुंदर दिसतोय. असं बघूनच असं वाटत आहे की खूप बाहेरून पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, पण हे बाहेरून वगैरे काही नाही. एकदम झटकेपट बनणारा हा पिझ्झा मी घरीच बनवलेला आहे. सोबतच इकडे कढईमध्ये मी दुसरा जो पिझ्झा बनवून घेतलेला होता तोही ठेवून घेतला आहे. तोही मी 15 मिनिटापर्यंत शिजवून घेते. बघू शकता हा आपला पिझ्झा किती छान दिसतोय. आता मी याला कट करून घेते. माझ्या कट करण्यासाठी पण पिझ्झा कटर नाही आहे, मी घरगुतीच एक व्यवस्थित असं कट करून दाखवणार आहे तुम्हाला. आता मी या चम्मचने पहिले बाहेर काढून घेते पिझ्झाला. इकडून साईडने चीज चिपकलेला आहे, तो चम्मचने मी काढून घेत आहे बघा, असा प्रेस करून. तुम्हाला ही माझी पिझ्झा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही पिझ्झा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. बघा किती सुंदर दिसतोय ना पिझ्झा. आता मी या चम्मचनेच तुम्हाला हा पिझ्झा कापूनही दाखवते आणि खाऊनही दाखवते. वा वा वा, असं वाटत आहे ना बाहेरून आणलेला आहे, पण नाही, मी हा झटपट एकदम अर्ध्या तासामध्ये हा पिझ्झा मी तयार केलेला आहे. असा एक चम्मच आहे, उलटन म्हणतात त्याला आमच्यामध्ये. याच्यानेच मी मस्त असा पिझ्झा कटरही बनवून घेणार आहे आणि पिझ्झाही कट करून घेणार आहे. बघा आहे की नाही एकदम सोपी ट्रिक्स. हा दुसराही पिझ्झा रेडी झालेला आहे आणि मी हाही तुम्हाला दाखवून देत आहे. बघा खूप छान दिसत आहे दोन्ही पिझ्झा. एकदम तुमच्याकडे जर कोणी पार्टी वगैरे असेल ना तर त्यावेळेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या गेस्टला